सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीचे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत। तुम्हाला माहित आहे का कावड का केली जाते, म्हणजे कावड यात्रा का केली जाते श्रावण महिन्यामध्ये, आणि कावड यात्रा सर्वात अगोदर कुणी केली होती? तर कावड म्हणजे महादेवांना जल अभिषेक श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात जास्त का होतात? तर श्रावण महिन्यामध्ये समुद्रमंथन झालं होतं आणि सर्वांनाच माहिती आहे की समुद्रमंथनाच्या वेळी महादेवांनी हलाहल प्राशन केलं होतं आणि त्यांना खूप त्रास होत होता, आग होत होती पूर्ण शरीराची। तेव्हा सगळ्या देवांनी असा विचार केला की जर आपण महादेवांवर गंगाजल टाकलं, त्यांना गंगाजल टाकत राहिलं तर त्यांचा दाह कमी होईल, त्यांची आग थोडी कमी होईल, म्हणजे थंडाव्यामुळे। गंगाजल अत्यंत पवित्र आहे, जी निगेटिव्हिटी घालते आणि शरीरात हे गेल्यामुळे, विष गेल्यामुळे निगेटिव्हिटीचा प्रभाव जास्त झाला होता, म्हणजे त्रास होत होता महादेवांना। तेव्हा मग गंगा जी होती ती गंगाजल टाकत गेले, जी की कमंडलूतून आलेली आहे ब्रह्मदेवाच्या। तर ते टाकत राहिल्याच्या नंतर त्यांचा थोडा दाह शांत झाला, त्याच्यानंतर ते दाह रामाच्या नावाने शांत झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी कंठामध्ये विष धारण केला आणि त्यांना नीलकंठ हे नाव पडलं। तेव्हापासून आपण श्रावण महिन्यामध्ये महादेवाला जल अर्पण करत राहतो। गंगाजल अर्पण करण्याचा अत्यंत प्रभाव आहे। तर त्याच्यानंतर हे जेव्हा आता हे झालं श्रावण महिन्यात अभिषेक करण्याचा, आणि त्याच्यानंतर कावड यात्रा म्हणजे जेव्हा रावणाला कळालं, म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की रावण हा महादेवाचा अत्यंत प्रिय भक्त आहे, खूप मोठा भक्त आहे महादेवाची। तो अत्यंत भक्ती करायचा, तो जरी राक्षस असला तरी तो अत्यंत भक्ती करायचा। आणि रावण राक्षस का आहे हा मी नंतरच्या व्हिडिओत तुम्हाला सांगेनच, की त्याचा जन्म कसा झाला आणि तो राक्षस कुळामध्ये का आला। तर आता मग कावड महादेवाची तो अत्यंत भक्ती करायचा, दररोज महादेवाला अभिषेक पाण्यानं आणि पूजा अर्चा। आणि तुम्ही हे पण बघता की रावणानंच रचलेलं आहे महादेवाचं तांडव स्तोत्र जे आहे ते। तर महादेवाची अत्यंत भक्ती करत असणारा रावण एक दिवस त्याला असं कळालं की, म्हणजे तो पठण करायचा, वेद ते सगळं पठण करायचा। तर तेव्हा त्याला कळालं की महादेवांनी जेव्हा हलाहल प्राशन केलं होतं तेव्हा त्यांना खूप त्रास होत होता आणि ते त्यांना गंगाजल टाकल्यावर त्यांचा दाह शांत होत होता, म्हणजे त्यांची आग शांत होत होती। तर हे जेव्हा रावणाला कळलं की तेव्हा त्याला वाटलं की महादेवांना त्रास होतो म्हणजे त्याला त्रास होऊ लागला, म्हणजे ही भक्ताची खरी आहे की देवाला त्रास होतोय म्हणजे आता त्याला पण त्रास व्हायला लागला। मग त्यानं ठरवलं की मी पण गंगाजलानंच महादेवांना अभिषेक घालणार, त्यांचा अभिषेक करणार म्हणून। तर हे जेव्हा कळालं त्यांनी ठरवलं, त्याने संकल्प केला की मी पण महादेवांना गंगाजलनं अभिषेक घालणार। आणि आता लंकामध्ये गंगा म्हणजे कुठून आणणार? मग त्याने ठरवलं की जिथं गंगा आहे मी तिथं जाऊन आणणार म्हणजे आणणार। आणि तो जिथे गंगा होता म्हणजे आपल्या भारतामध्ये जेव्हा तो आला तर त्याला तितक्या दूर न्यायची होती गंगा। तर त्यानं तेव्हा कावडेचा उपयोग केला, की कावड बनवली, त्याच्यामध्ये गंगाजल भरून, भांड्यामध्ये गंगाजल भरून त्यानं लंकेमध्ये नेलं आणि तिथं त्याच्या जो दररोज महादेवाच्या लिंगाची जो पूजा करायचा तो त्याच्यावर त्यानं जलाभिषेक केला महादेवांना। तर ही होती कावड सुरू करण्याची प्रथा, म्हणजे हे सगळ्यात अगोदर कावड आणली ती रावणाने आणि रावणानंच ही प्रथा पाडली की गंगाजल कावडेच्या पद्धतीनं महादेवाला अर्पण करायचं, आणि तो काळ होता श्रावणातला। म्हणून कावड यात्रा ही श्रावणात केली जाते आणि प्रत्येक खूप घरामध्ये प्रथा चालत आलेली परंपरा आहे की कावडेनेच महादेवाला जलाभिषेक करायचा श्रावणामध्ये। तर ही अशी प्रथा पडलेली आहे की जी रावणानं आपल्याला दिलेली आहे। तर तुम्हाला कहाणी कशी वाटली ते नक्की सांगा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।